ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಈ ದಿನ ವಿಶೇಷವಾಗಿ ಏನಂತಂದರೆ ಮಹಾಗೌರಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನಿನ್ನೆ ಎಲ್ಲ ಕಾಳರಾತ್ರಿ ಅಂದರೆ ಸಂಹಾರ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಶಾಂತ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಅಂದರೆ ಶಿವನಿಂದ ಶಾಂತ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಹೊಂದಂಥ ನಂತರ ಗೌರಿ ಆಗ್ತಾಳೆ. ಆದರೆ ಗೌರಿಯನ್ನು ಪೂಜಿಸುವುದರಿಂದ ಮನಸ್ಸಿಗೆ ಪ್ರಶಾಂತತೆ ಸಿಗ್ತದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮತ್ತು ದೇಹ ಮತ್ತು ಮನಸ್ಸುಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಬುದ್ಧಿಗಳಿಗೆ ವಿವೇಕ ಮತ್ತು ಜ್ಞಾನವನ್ನು ನೀಡುವಂಥ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದ ದಿನ. अस्यां शिवात्मेतोपात्र समस्ताद्रक्षेद्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थम श्री नवदुर्गा देवता प्रीत्यर्थम श्री महागणि ದೇವರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿ. ಏನಾಗಬೇಕು ಕೆಲಸಗಳನ್ನ ಬರೀ ವಿವಾಹಕ್ಕೆ ಅಂತಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ಶಾಂತಿ ಇರೋದಿಲ್ಲ, ಶಾಂತಿಯನ್ನು ಕರುಣಿಸುವಂಥ ಶಾಂತ ಸ್ವರೂಪವಿರುವಂಥ ಇವತ್ತಿನ ದಿನ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಕಾಳರಾತ್ರಿಯನ್ನು ಮುಗಿಸಿ ಶಿವ ಆ ಎಲ್ಲ ಕ್ರೋಧ ಅಂಶಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹೀರ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ ಶಾಂತಿ ರೂಪಕ್ಕೆ ತಾಳೋದೇ ಗೌರಿ ರೂಪ. ಆ ಗೌರಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಷ್ಟಾರ್ಥ, ಮನೆಯಲ್ಲಿ ದರಿದ್ರ ಏನಾದ್ರು ಇದ್ದರೆ ದರಿದ್ರ ನಿವಾರಣೆ ಆಗಲಿ ಅಂತಲೂ ಕೇಳ್ಕೊಬೋದು, ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಉದ್ಯೋಗ ಕೇಳ್ಕೊಬೋದು, ವಿವಾಹ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ವಿವಾಹ ಕೇಳ್ಕೊಬೋದು. ಇಷ್ಟಾರ್ಥಗಳನ್ನು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ, ಅದರಲ್ಲೂ ವಿವಾಹ ಆಗುವಂಥವರಿಗೆ ಶ್ರದ್ಧಾ ಮತ್ತು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಕೇಳಿಕೊಂಡ್ರೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಜೋಡಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೋದು, ನಿಮ್ಮ ಶ್ರದ್ಧಾ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಭಕ್ತಿ. ಹಾಗಾಗಿ ಶಾಂತಿ ಮತ್ತು ನೆಮ್ಮದಿ ಮತ್ತು ಸಮಾಧಾನ ಮತ್ತು ತೃಪ್ತಿ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯಕ್ಕಾಗಿ ಸಂತೃಪ್ತಿಗಾಗಿ ಆ ತಾಯಿಯನ್ನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಶ್ರೇಯಸ್ಸು ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ನೀವು ಉನ್ನತ ಸ್ಥಾನವನ್ನು ಪಡಿಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಗೌರಿ ಮಾತೆಯ ಅನುಗ್ರಹ ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಅನುಗ್ರಹನ ಕೇಳ್ಬೋದು. ಓಂ ಶೀಘ್ರತಾ ಪ್ರಾಪ್ತ್ಯರ್ಥಂ ಮಂಗಲಭೂತ ಅಸ್ಮಿ ಶಿವಸೇ ಮಹಾಗೌರ್ಯೋತಾರೇಣ ದುರ್ಗಾದೇವತಾ ಕುಂಕುಮಾರ್ಚನ ಪೂಜಾರಾಧನಂ ಕರಿಷ್ಯೆ ಇತಿ ಸಂಕಲ್ಪ್ಯಃ. ಓಂ ಗೌರಿ ಮಾಮಸಲಿಗಾನಿ ತಕ್ಷತೆ ಸಹಸ್ರಾಕ್ಷರ ಪರಮೇರ್ಯಾಮನ್ನ ಗಣಾಪಿಕಾಯ ವಿದ್ಮಃ ಮಹಾತಪಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ಗೌರಿ ಪ್ರಚೋದಯಾತ್. ಓಂ ಆಪೋಕ್ಷೇತ್ರಮಂತ್ರೇಣ ಶುದ್ಧೋದಕೇನ ಸ್ನಾಪಯಾಮಿ ಬ್ರಹ್ಮಕಮಂತ್ರೇಣ ಭಸ್ಮಪರಿಕಲ್ಪಯಾಮಿ ದಿವ್ಯಪರಿಮಳಧಾರಯಾಮಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಕುಂಕುಮಾಧಾರಯಾಮಿ ಯೋಪಾಂ ಪುಷ್ಪಂ ವೇದ ಪುಷ್ಪವಾನ್ ಪ್ರಧಾವಾನ್ ಪಶುವಾನ್ ಭವತೆ ಚಂದ್ರಮಾವಾಂ ಪುಷ್ಪಂ ವೇದ ಆಯತನವಾನ್ ಭವತೆ. ध्यायामेदं समर्पयामि आवाहयामि ओम स्वाहा ओम भूर्भुवः स्वाहा हरिद्रागुरुदेवतमावाहयामि स्थापयामि पूजयामि हरिद्रागुरुदेवताभ्यः ध्यान आवाहनादि उपचार पूजं भवेयम्. ओम दुर्गज्ञे नमः, दारिद्र्यशमने नमः, दुरासुराय नमः, लक्ष्मी नमः, वज्राय नमः, मात्रे नमः, सरस्वती नमः, शिवाय नमः, शिशिराय नमः, शांताय नमः, शांभवे नमः,
नीलाय मा तामस्के नीताय मा धार्ये मा काले मा नारायणे मा जलाय मा धाम्ये मा विनाराय मा भाने मा शरणाय मा सवाय मा विशुभे मा नेता अशुभे मा धार्ये मा ताय मा धरिये मा धरिये मा प्रभाय मा शुभे मा शिवराय मा शुभे मा शुभकाम हरे मा काम शुभकामराय मा न्याय मा तिरुवे मा तिने मा सस्वराय मा तामंगे मा जन्म प्रियाय मा हिरण्य मा जानवे मा लक्ष्मी मा देव मा वल्लभाय मा जान मा जान प्रतिमाय मा ऋताक्षी मा यानुलाय मा भूति मा निर प्रियाय मा जस्ताय मा वल्लभाय मा सर्वसिद्धि मा वरविद्याय मा दुर्गा देवी मा महाकाय महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपे श्री दुर्गा देवताय मा महागौरी देवताय मा श्री स्वर्णगौरी देवताय मा महागौरी देवताय मा कुंकुमार्चन पूजा समाप्ति करोमि
नायमानः तुभ्यमहं संप्रददे नमः नमः कोटि ब्रह्मांड नायकी त्रिभुवनलोकैक सुंदरे चंद्रमनो विराजिते चतुरे श्री श्री त्रिनेत्र पूजिते श्री श्री महागौरी अवतारेण दुर्गा देवी महागौरी अवतारेण दुर्गा देवी परात् पादकत्वयम् अवतारय ए पथा परिरक्षयैल प्रदाय विरह ए तीर्थानि प्रदन्ते सुगावन्तो निशङ्किणः यायेतावन्तश्च भूयावन्तश्च शारद्राविदस्ते तेषां सहस्रयोजने वदन्वानि धर्मसे ओम स्वस्ति श्री प्रबोधिते श्री 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 महागौरी अवतारेण दुर्गा देवी परात् घण्टानादमवधारय महागौरी अवतारेण दुर्गा देवी परात् चामरत्वयम् अवतारय सोमोमायेतस्य राज्यमादत्ते यो राजा सम्राज्यो वसोमेन यजते देवसुवामेतानि अवेगं शिवमन्ते एतावन्तो वै देवानागं सभाः तयेवाग्निं सभां प्रयच्छन्ते तायेन पुनस्तुवन्ते राज्याय देवसो राजा भवते ओम स्वस्ति चामरद्वयं विजयामि देवीन्तरात् विजनमवतारय वायुस्तागम् अग्रे प्रमोक्तदेवः प्रजापतिप्रदया संविधानः भुवनस्य रेतोघातं दत्तयजमानाय देवाः ओम स्वस्ति आदपत्रं समर्पयामि विजनेन विजयामि ओम आदिमस्यान्तरहिते किलाण्डकोटि ब्रह्माण्ड नायके ओम
आदिपराशक्ति चंद्रवन विराजिते चतुरे श्री नेत्र पूजिते श्री श्री महागौरी अवतारेण दुर्गा देवी परात् आदपत्रमवधारय मरुताञ्च विहायसां कामप्रयवनं मे अस्तु सह्याभास्मिन् सनातन पूजिते श्री श्री महागौरी अवतारेण दुर्गा देवी परात् छत्र विशेषम् अवधारय यज्ञेन देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेह नागं महिमानसजन्ते यत्र पूर्वे साध्यासन्ति देवाः ॐ स्वस्ति छत्रमाक ध्वजमवधारय गौरी विमानि सलिलानि चक्षते एकपदे द्विपदे सा चतुष्पदे अष्टापदे नवपदे बभूषे सहस्राक्षरमेव वन्दनम् ॐ स्वस्ति ध्वजं धारयामि ॐ अथ पुष्पाञ्जलिः पुष्करशेष पुरातन गणाधिप पुराण पुरुषोत्तम जने पुण्य जन वंदे चंद्रमा विराजिते चतुरे श्री नेत्र बोधिते श्री श्री महागौरी अवतारेण दुर्गा देवी परात् पुष्पाञ्जलिमवधारय योपां पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति चन्द्रमावान् पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति एवं वेद योपामायतनं वेद आयतनवान् भवति ॐ स्वस्ति पुष्पाञ्जलिं समर्पयामि ॐ अथ ऋग्वेदः देवदेवोत्तमे देव ऋग्वेदमवधारय ॐ अग्निमेव पुरोहितं यज्ञस्य देव प्रतिजम् होतारप्रश्नधातम् ॐ स्वस्ति ऋग्वेदं श्रावयामि अथ यजुर्वेदः यक्षपतिसर्गेन्द्रवाहति यज्ञादिपि एकादश रुद्रात्मिके चन्द्रमा विराजिते चतुरे श्री नेत्र पूजिते श्री सिन्धुं परब्रह्म जगन्निर्माणकारणम् ॐ स्वस्ति आगमं श्रावयामि गौरी अवतारेण दुर्गा देवी पराक् उपनिषद्वाक्यमवधारयोदाब्दो निधिभक्त विग्रहम् अंबिकापतिमीशानं मनिषं प्रणमाम्यहम् ॐ स्वस्ति पुरा शङ्कानादः शङ्करे शार्वरे शाम्भवे शङ्करप्रिये चन्द्रवने ॐ स्वस्ति शङ्कानादः महागुरुये महाराष्ट्राशीर्वादः ॐ स्वस्ति वक्रात्या सत्या सद्बला सत्ये भवन्तु भवन्तं महन्तं कृष्णन्तु महत्त्वेन भगवते श्री दुर्गादेवी महागौरी नमः सुप्रीता सुप्रसन्ना वरदो भवत्वा श्री देवी नमः महागौरी नमः प्रसादने नमः गोत्रोद्भवस्य मुख शाखाध्यायिनः मुख नामधेयस्य श्री दुर्गमरम मठस्य भेवी ग्रामस्य पूजा सेवा कुत्रूणां च पुत्रपौत्रा गणत्र मित्राभिवृद्ध्यर्थनकरक वस्तुवाहनाद्यष्टैश्वर्यार्थ सिद्धिप्रदो भयोदिमहन्तो गृह्णन्तो तथास्तु सुप्रजावति सुगृह्णन्तो तथास्तु ओम असेतोषित चलामध्यवर्ते भारतदेश भरतवर्षाय मिते बाध विरुद्धोपयोदिति भवन्तो महन्तो गृह्णन्तो तथास्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु समस्त सन्मङ्गलानि भवन्तु तथास्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु समस्त सन्मङ्गलानि भवन्तु तथास्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु
ದೇವರಿಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಉಪವಾಸ ಅಂತಂದ್ರೆ ತೊಟ್ಟೊಳಗಿರುವಂತ ಕಲ್ಮಶಗಳನ್ನ ಖಾಲಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದು ಉಪವಾಸ. ಸಾತ್ವಿಕ ಆಹಾರ ಯಾಕೆ ತಗೋಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಮತ್ತು ಬುದ್ಧಿ ಮತ್ತು ದೇಹ ಜಾಗೃತಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಅನ್ನೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸಾತ್ವಿಕ ಆಹಾರವನ್ನ ತಗೊಳ್ಳೋದು, ಜ್ಯೂಸು, ಹಣ್ಣು ಇವೆಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಉಪವಾಸ ಅಂದ ತಕ್ಷಣನೇ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಉಪವಾಸ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆದ್ರೆ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲ ತುಂಬಿಕೊಂಡಿರ್ತೀವಿ. ಉಪವಾಸ ಅಂದ್ರೆ ಖಾಲಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಅರ್ಥ. ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಖಾಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚನ್ನ ತುಂಬಿಕೊಂಡಿರೋರು ಎಷ್ಟೋ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ದ್ವೇಷವನ್ನ ತುಂಬಿಕೊಂಡಿರೋ ಎಷ್ಟೋ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಅಸೂಯನ್ನ ತುಂಬಿಕೊಂಡಿರೋರು ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಮನಸ್ಸಿಗೆ ಆತಂಕಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋ ಎಷ್ಟೋ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಭಯ ಇಟ್ಕೊಂಡಿರೋ ಎಷ್ಟೋ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಇವೆಲ್ಲ ಒಳಗಡೆ ಇಟ್ಕೊಂಡಾಗ ಉಪವಾಸ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಉಪವಾಸ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಜೀವನದೊಳಗೆ ಈ ನವರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲವನ್ನ ಖಾಲಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪರಿಶುದ್ಧವಾದ ತಾಯಿಯ ಅನುಗ್ರಹವನ್ನ ತುಂಬಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದೇ ನಮ್ಮ ನವರಾತ್ರಿಯ ಒಂದು ವಿಶೇಷತೆ. ಉಪವಾಸವನ್ನ ಹಸ್ಕೊಂಡು ತುಂಬಾ ಹಸಿತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದಾಗ ಪೂಜೆ ಮಾಡೋದು ಶ್ರೇಷ್ಠ ಅಲ್ಲ. ಭಕ್ತಿ, ಶ್ರದ್ಧೆ, ನಿಷ್ಠೆ ಇಂದ ಮಾಡೋದೇ ನಿಜವಾದ ವ್ರತ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಅರ್ಚನೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಮಡ್ಲಕ್ಕಿಯನ್ನ ಯಾರು ಪೂಜಾ ಸೇವಾ ಕರ್ತರಿದೆಯೋ ಅವರು ಮೊದಲು ಮಡ್ಲಕ್ಕಿ ಮತ್ತು ಸೇವೆಯನ್ನು ತಗೊಳ್ಳಿ. ಮತ್ತೆ ಈ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ಹೇಳಿದಂಗೆ ನಮ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಕೀಗೊಚ್ಚು ಸಿಗ್ತವೆ, ಪಾರ್ವತಿದು, ಈಶ್ವರದ್ದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ, ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಬಹಳ ಜನ ಕೇಳ್ತಾರೆ. ನನ್ನ ಹತ್ರನೂ ಬಂದು ನಮ್ಮ ಭಾವಚಿತ್ರ ಫೋಟೋ ಕೊಡಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಶ್ರೀಮಠದ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಗೆ ಇಟ್ಕೊಳಕ್ಕಾಗ್ಬೋದು, ಮೊಬೈಲ್ಗೆ ಸ್ಟಿಕ್ಕರ್ ಆಗ್ಬೋದು, ಕಾರ್ ಸ್ಟಿಕ್ಕರ್ ಆಗ್ಬೋದು, ಪಾರ್ವತಿ, ಈಶ್ವರಂದು, ಶ್ರೀಗಳ ದೊಡ್ಡ ಶ್ರೀಗಳದು ಮತ್ತು ನಮ್ಮದು ಮತ್ತು ಎಲ್ಲವೂ ಅಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ಶ್ರೀಮಠದಿಂದ ವಿಶೇಷವಾಗಿ ಏನಾದರೂ ಆಹಾರದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಸುಮಾರು 18 ಐಟಮ್ಸ್ ಇರುವಂತ ಮಿಲೆಟ್ ನವದುರ್ಗೆ ಬರುವಳು, ಭಕ್ತರೆಲ್ಲ ಬನ್ನಿರಿ, ನಮ್ಮ ತಾಯಿ ನಡೆಸುವಳು, ನಮ್ಮ ತಾಯಿ ನಡೆಸುವಳು, ನಮ್ಮ ತಾಯಿ ನಡೆಸುವಳು. ಸರ್ವಮಂಗಲೇ ಯಾ ದೇವಿ ಸರ್ವಭೂತೇಷು ಮಾತೃರೂಪೇಣ ಸಮಸ್ಥಿತ. ನಮಸ್ತಸ್ಯೈ ನಮಸ್ತಸ್ಯೈ ನಮೋ ನಮಃ. ಜನ್ಮ ಜನ್ಮ ಪಾಪನಾಶಿನಿ ಸೌಭಾಗ್ಯದಾಯಿನಿ ವಿದ್ಯಾಪ್ರದಾಯಿನಿ ಸರ್ವಮಂಗಳದಾಯಿನಿ ದೇವಿ ಭಗವತಿ ವಂದೇ ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮೀ